आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा. विधानसभा चावल म्हणजे विधानसभा आता लागणारच आहे. त्या 8-10 दिवसामध्ये कदाचित आचारसंहिता लागेल आणि विधानसभाचं बिगुल वाजेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता बाळ सुद्धा बोलले, राजूदा बोलले, साहेब बोलतील. आपल्याला विद्यमान आमदारांचा विकास यात्रा त्यांची चालू आहे. हे काल परवा सहज आम्ही म्हणजे आता मडूरला गेलो होतो बाई आणि मडूरच्या इथं आम्ही गेल्यानंतर दौरा होता आमचा आणि मडूरच्या इथं बघितलं तर म्हटलं हीच का विकास यात्रा की जायला रस्ताच नाही. एवढे गुरुदापुरदावर खड्डे पडले. अवस्था अशी होती गेल्या मला वाटते 5 वर्षापूर्वी गेल्या 25 वर्षाची त्याच्यात 10 वर्षापूर्वी त्यावेळेला विधानसभेला तसा त्यावेळी केपी साहेब असल्यामुळे फंड नव्हता. आता तुम्हाला तमाम फंड आहे 4 मुंबई मध्ये तुमच्या तर 2-2 मुख्यमंत्री तुमचेच होते. आणि विषय म्हणजे आता गेल्या वेळी त्यावेळी तुम्ही केपी साहेबांच्या नावाने ठोकत होतात आणि 266 कोटीचा बोर्ड लावला होता. 266 कोटी कंदील मोर्चा काढला होता दादा. आता मला काय कळलं तुमच्यावर कंदील मोर्चा काढायची काही गरज नाही, रात्री शोधायची काही गरज नाही पाटील सर. आता दिवसातच तुम्हाला गुडघे पडून बसायला अशी अवस्था आहे की काय विकास आहे आपल्याला काही कळत नाही. साहेब त्याच्यावर सविस्तर बोलतीलच, भरपूर आपला वेळ आहे बोलायला. परंतु कुठल्याही परिस्थितीत मी सर्वांना विनंती करेन की यावेळी 100% बंदरचे पुढचे 100% केपी साहेब विजय होणार आहे. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. महायुती आपण सोडली. मगाशी किती जण म्हणाले की राष्ट्रवादीचा मी अध्यक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीचा अध्यक्ष नाही आहे. केपी साहेबांचा अध्यक्ष आहे. कार्यकर्ता आहे, अध्यक्ष बी नव्हे. पण आम्ही आता कुठल्या पार्टीत नाही आहे. आमची पार्टीमध्ये केपी पाटील साहेब, नेतामध्ये केपी पाटील साहेब, चिन्हामध्ये केपी पाटील साहेब. त्याप्रमाणे आम्ही आता सध्या कुठल्या पक्षात नाही आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये 100% आम्ही आहोत. आणि आपल्याला माहिती आहे आता महाविकास आघाडीचं वारं व्हावं लागलंय. तर महायुतीत काय वाटवलं झालंय सर्वांना आपल्याला माहिती आहे. आता प्रत्येक जण आपण दररोज टीव्ही बघतो, बातम्या बघतो, सर्व बघत असतो. आणि अक्षरशः बघितलं तर आता महायुतीला चिंगड्यावर आलं. जे आता शेवटच्या वाटलं तर की महाराष्ट्र विकायला काही शिल्लक अशी परिस्थिती या लोकांनी आणून ठेवलेली आहे. परंतु मी सांगेन तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला थोड्या दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये महाविकास आघाडी मधलं सर कोणत्या पक्षात आहे आम्हाला माहित नाही. मग आता काँग्रेसचं तिकीट मिळेल, उभाटाचं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं तिकीट मिळेल किंवा आमचे जे ज्येष्ठ नेते पवार साहेब त्यांच्या पक्षाचं तिकीट मिळेल. सांगता येत नाही कुठल्या पक्षाचं तिकीट मिळेल, कुठलंही असू दे. पण आता आपण आमदार